तिरुवण्णामलाईच्या बस स्टॉपवर आपण थांबलोय आता. बाहेर जाऊन एखादं हॉटेल वगैरे बघू, ते स्टे करू, जेवण करून घेऊ आणि उद्या सकाळी अरुणाचलेश्वर आणि जिंजी या 2 ठिकाणी आपण जाऊन येऊ. चलो लेट्स गो. इथे बस स्टँडच्या जवळ ना बरेचसे छोटे छोटे हॉटेल्स आहेत. हे विलभवन झालं, श्रीराम झालं, सन रेसिडेन्सी, छोटे छोटे बरेचसे रेसिडेन्सी किंवा लॉज वगैरे आहेत राहण्यासाठी. स्वस्त आहेत. मला एक ठिकाणी भेटलंय, रूम आहे 800 रुपये पर डे. तर त्यांनी उद्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मला सांगितलं की तुम्ही खाली करू शकता म्हणून. 800 रुपये लागतील त्याचे. छोटीशी रूम आहे, छोटा बेड आहे, आंघोळीसाठी पाणी, तेवढंच पाहिजे आपल्याला, काय फार लागत नाही. नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्वांना. आपण चाललो आहोत अरुणाचलेश्वर मंदिरामध्ये. हे मंदिर आपल्या पंचमहाभूतांपैकी अग्नितत्वाशी निगडीत आहे. म्हणजे सकाळी 5 वाजताच उघडतात, आता सकाळची 7 वाजता आपण निघालो दर्शनासाठी. मंदिरात छान दर्शन घेऊ आणि मग तिथून पुढे जिंजीच्या किल्ल्यामध्ये जाऊ. खूप मोठं मंदिर आहे. या मंदिराबद्दल सांगायचं म्हणजे असं मान्यता आहे ह्या भागामध्ये की इथे देवाची इच्छा असल्याशिवाय तुम्हाला येणं होत नाही, तुमचं इच्छाही होत नाही, आणि त्याची इच्छा असल्याचं दर्शनही तुमचं अजिबात होत नाही. आणि इथे मंदिराच्या बाजूलाच एक पर्वत आहे. त्या पर्वताला प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणा करायची असेल तर तिला एक 3 ते 4 तास लागतात नॉर्मल स्पीडने. तुमची स्पीड जास्त असेल तर लवकर येऊ शकतं, पण युजली थोडा वेळ लागतो प्रदक्षिणा वगैरे करण्यासाठी. युजली लोक करतात प्रदक्षिणा सकाळी लवकर 3-4 वाजता सुरू करतात. 6-7 वाजेपर्यंत प्रदक्षिणा पूर्ण करून दर्शन घेऊन पुढे आपल्या कामाला जातात. असं इकडे एकंदरीत मान्यता आहे. तर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही प्रदक्षिणा करू शकता. साधारणपणे 8 ते 10 मिनिटाचा वॉक आहे बस स्टँड पासून. आणि रिक्षा वगैरे पण जातात. बरेचसे लोक रिक्षाने वगैरे जातात तिकडे. संचार मंदिर आहे, त्यामुळे मला असं वाटतं की गर्दी असणार आहे. असं वाटतं की गर्दी असणार आहे, दर्शनासाठी वेळ लागू शकतो. बघूया. लोक रिक्षा भरून भरून जात आहे, पायी चाललोय. हे देवाच्या मनात असेल, देवाच्या मनात असेल ते होईल. आपण फक्त चालत राहायचं, चालवणार तोच. मूड झाल्यानंतर आपल्याला मंदिराचं गोपूर दिसून पडतंय. साऊथच्या मंदिरांची ना ही खूप विशेषता आहे. पूर्ण शहरातल्या कुठल्याही भागातून मंदिर कुठे हे ओळखू येण्यासाठी उंच गोपूर बांधलं जातं. त्या गोपुरावरून पूर्ण शहराचंही निरीक्षण करता येतं. आणि लक्षात येतं की इथं मंदिर आहे, तर त्या दिशेने आपण चालू शकतो. छान. आलो आपण गोपुराजवळ. गर्दी दिसतीये. 1-2 तास लागतील दर्शनाला जवळपास.
आपल्या मंदिराच्या आसपास रूम्स वगैरे आहेत, 1000 रुपये पर रूम वगैरे. हॉटेल्स वगैरे पण आहेत, तुम्ही इथेही रूम्स वगैरे घेऊ शकता. जे तुम्हाला आवडलं तर डिपेंड्स. सगळ्याच रूम सगळ्यांना आवडतील असं नाही. प्रतिकृती दर्शनाची रांग लागलेली आहे. आपण आता लाईन मध्ये लागूया. छान दर्शन झालं. आता बाहेर आलोय आणि आता प्रसादाच्या लाईनमध्ये थांबलोय. प्रसाद घेऊन प्रसाद खाऊन मग आपण पुढे जाऊया. दर्शन झालं मंदिराचं. आजूबाजूचा परिसर थोडा बघू आणि त्यानंतर आपण प्रस्थान करू चिंचीकडे. मस्त आहे प्रसाद. पहिला एक 10 रुपयाला एक असे 2 प्रसाद घेतले. भेटतो प्रसाद, विकत भेटतो. त्याला हवा तो प्रसाद आपण घेऊ शकतो. मार्केटमध्ये चंदन, हळद, भस्म, मंदिराची प्रतिकृती, ब्रासलेट, मॅग्नेट्स वगैरे आहे अवेलेबल. माळा, जर इंटरेस्टेड असाल तर घेऊ शकता. मी घेतलेत मॅग्नेट 2 माझ्यासाठी आणि विभूती घेतली. इथली विभूती खूप छान आहे. आपल्याकडे मला शोधली पण मला सापडली नाही. आणि इथली आठवण पण राहील म्हणून विभूती घेतली. डोक्याला छान लागते. हो, मंदिरामध्ये जाताना ना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कुठल्या दरवाजाने प्रवेश केला होता. कारण तुम्हाला तिकडे चप्पल सोडावी लागते आणि तुम्ही एक्झिट कुठल्या तरी वेगळ्याच दरवाजाने होता. थोडं कन्फ्युजिंग होऊ शकतो तुम्हाला दरवाजा शोधणं. तिथे आपलं चप्पल कुठे काय ठेवलं ते एकतर घेऊनच येऊ नका. गाडीत ठेवा किंवा हॉटेलवरती ठेवा, किंवा आलात तर मग कुठे ठेवलं आहे त्याचं नीट लक्षात ठेवा. तिथे कसं जायचं बाहेरनंतर तेही.